नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, माझ्या एस.आर. क्रिएशन स्टोरीज या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कथा सुरू करण्यापूर्वी मला एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे. माझ्या एस.आर. क्रिएशन स्टोरीज या चॅनलवरील सर्व कथा हे माझ्या कल्पनेतून लिहिलेल्या आहेत आणि या कथांचे सर्व हक्क माझ्याकडे राखीव आहेत. म्हणून कोणीही या कथा कॉपी करण्याचा किंवा बेकायदेशीरपणे कुठेही अपलोड करण्याचा प्रयत्न करू नये आणि तसं जर आढळून आलंच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. धन्यवाद. आजपासून हृदयाचे नाते या कथेचा पुढचा भाग मी अपलोड करत आहे. हृदयाचे नाते भाग 3. राजाध्यक्ष मेन्शनमधील हॉलमध्ये रात्रीची वेळ होती. लखलखत्या झुमरच्या प्रकाशात जेवणाचे टेबल सजले होते. जान्हवीने आज आर्यनच्या आवडीचे सर्व पदार्थ, विशेषतः शाही पनीर, अत्यंत प्रेमाने आणि मेहनतीने बनवले होते. तिने आज साधी पण मोहक पांढऱ्या रंगाची सुती कुर्ती आणि त्यावर लाल रंगाची ओढणी घेतली होती. तिच्या साध्या पेहरावातही एक प्रकारचे सौंदर्य होते, जे तिला नेहमीपेक्षा वेगळं दाखवत होते. ती टेबलच्या एका कोपऱ्यात शांतपणे बसली होती. तिचे संपूर्ण लक्ष आर्यनच्या चेहऱ्यावरील हावभावाकडे होते. जेवण सुरू असताना आर्यन आपल्या लंडन स्टाईलमध्ये महागड्या इम्पोर्टंट घड्याळाचे पट्टे सावरत जेवत होता. मध्येच तो सर्वांच्या नजरा चोरून अंतराचा हात आपल्या हातात घेतो आणि हळूच दाबत तिला एक रोमॅन्टिक लूक देतो. अंतरा लाजून खाली बघते आणि तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू येते. हे दृश्य जान्हवीच्या डोळ्यांनी टिपले होते. तिला आतून खूप त्रास झाला. तिचे हृदय पिळवटले गेले, पण तिने स्वतःला सावरले आणि मनात पुटपुटली, मला या दोघांनाही बघून वाईट का वाटत आहे? नाही, हे चुकीचं आहे. मला असं नाही वाटायला पाहिजे. आर्यन अंतराचेच आहेत. ते माझ्यावर नाही, अंतरावर प्रेम करत आहेत आणि आता त्यांचं लग्न पण ठरलेलं आहे. म्हणून माझ्या मनात आर्यनसाठी ज्या भावना आहेत त्यांना आता आवर घालायला हवा आणि या दोघांमध्ये असं काहीतरी होणं हे स्वाभाविकच आहे. मी स्वतःला थांबवायला हवे. आर्यनने शाही पनीरचा घास घेतला आणि त्याला ती चव खूप आवडली आणि तो उत्साहात म्हणाला, वाव मॉम, आजचं जेवण एकदम अप्रतिम झालंय. असं वाटतंय आज खऱ्या अर्थाने आपल्या भारतात परत आलो आहे. लंडनमध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण केलं, पण या पनीरची चव तिथे पण नाही. पण आज खरंच मन भरलं हे जेवण केल्याने. हे ऐकून जान्हवीच्या ओठांवर एक समाधानकारक स्मित उमटले. शारदाजींनी प्रेमाने जान्हवीकडे पाहून म्हटले, बाळा, आज हे जेवण जान्हवीने खास तुझ्यासाठी बनवले आहे. सुमती काकू म्हणाल्या, खरंच आर्यन, जान्हवीच्या हातचं जेवण म्हणजे स्वर्गाचं जेवण आहे. किती छान जेवण बनवते. साक्षात अन्नपूर्णा आहे तिच्या हातामध्ये. खरंच सुगरण आहे आपली जान्हवी. व्यंकट काका पण म्हणाले, हो, सुगरण तर आहे. ज्या घरात जाईल त्या घराचं सोनं नक्की करेल जान्हवी. तेवढ्याच सुमती काकू बोलतात, आपल्या आर्यनच्या नशिबात होतं ते सोनं, पण त्याला नको आहे तर आपण काय करणार ना. त्या त्यांच्या बोलण्याच्या अंदाजामध्ये बोलल्या, पण सर्वजण आता सुमती काकूकडे बघतात. तेव्हा काकूंना समजते की त्या काहीतरी चुकीचं बोलून गेल्या गडबडीत, म्हणून त्या एकदम शांत झाल्या. सर्वजण शांत झाले होते. आर्यन पण शांत होता आता. पण सर्वांची नर्वसनेस तोडण्यासाठी आर्यनने पहिल्यांदाच जान्हवीकडे नीट पाहिले आणि म्हणाला, जान्हवी, तू इतकं स्वादिष्ट जेवण पण बनवतेस? आय रिअली डोंट नो दॅट. तेवढ्यात अंतराही लगेच मध्ये म्हणाली, खरंच जान्हवी, तू किती टॅलेंटेड आहेस. मला पण हे शाही पनीर कसं बनवायचं ते शिकव ना प्लीज. जान्हवी म्हणाली, ठीक आहे अंतरा, मी नक्की शिकवेन तुला. तेवढ्यात आर्यनच्या आत्यांनी उपरोधिक हास्य करत म्हटले, अगं अंतरा, तू काय या जान्हवीकडून शिकतेस? तुला काही शिकायचं असेल तर मला विचार. मी तुला खऱ्या हाय क्लास पद्धतीने पदार्थ शिकवेन. ही जान्हवी तर एक कावंढळ मुलगी आहे, जिला आधुनिक दुनियादारी कळत नाही. हिला तर फक्त चूल आणि घरची कामं माहिती आहेत. तू लंडनमध्ये शिकलेली
हाय क्लास मुलगी आहेस. तुला हिच्याकडून शिकण्याची अजिबात गरज नाही. आत्यांचे हे विषारी शब्द ऐकून जान्हवीच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. एक अश्रू नकळत गालावर ओघळला, जो तिने पटकन तिच्या ओढणीने पुसून टाकला. तिला आता आत्यांचे टोमणे ऐकायची सवय झाली होती, पण शारदाजींना हे आवडलं नाही. त्यांना राग अनावर झाला आणि त्या म्हणाल्या, ताई, असं नका बोलू. जान्हवी या घरची सदस्य आहे आणि विसरू नका, तिने MBA केलंय आणि ती कॉलेजची टॉपर पण होती. हे ऐकताच आर्यनचा चमचा हातातून खाली पडला. तो थक्क होऊन म्हणाला, काय, तुझं MBA झालंय आणि तू टॉपर होतीस? जान्हवीने मान खाली घातली. आता आर्यनचा अहंकार कमी झाला आणि कुतूहल जागे झाले होते. तो म्हणाला, मग तू घरी काय करतेस? जान्हवी, उद्यापासून तू माझं ऑफिस जॉईन करणार आहेस. जान्हवी गोंधळून म्हणाली, नाही आर्यन, मी दुसऱ्या एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला आहे आणि त्यांनी मला सिलेक्ट केलं आहे. सो मी तिकडेच जाणार आहे. इनफॅक्ट उद्यापासून जॉईनिंग आहे माझी. आर्यनने अधिकारवाणीने म्हटलं. नो वे. जान्हवी, आपल्या कंपनीत अनेक जागा रिकाम्या आहेत. तू दुसरीकडे का जातेस? मॉम डॅड, सांगा हिला उद्यापासून ऑफिसला यायला. यशवंतरावांनीही सांगितलं. जान्हवी, बाळा, दुसरीकडे जाण्यापेक्षा आपल्या ऑफिसमध्ये काम कर. आणि काही अडचण आलीच तुला तर आर्यन आहेच ना तुला मदत करायला. शेवटी सर्वांच्या आग्रहाखातर जान्हवीने होकार दिला. सायली आनंदाने ओरडली. कॉंग्रॅच्युलेशन्स जान्हवीताई. तर अमोलनेही स्मितहास्य करत थँक्यू म्हटलं. आर्यन म्हणाला, सो इट्स फायनल. उद्या जान्हवी माझ्यासोबत ऑफिस जॉईन करणार. आर्यनच्या त्या निर्णयाने जान्हवीच्या मनात आनंदापेक्षाही एक मोठी भीती निर्माण झाली होती. आता ऑफिसच्या 4 भिंतींच्या आड पुन्हा एकदा आर्यनच्या सहवासात राहायला भेटेल. पण त्याच्या लाईफमध्ये ती फक्त एक मैत्रीण आणि एक एम्प्लॉई बनून राहील. याचं तिला वाईट वाटत होतं. ती स्वतःशीच म्हणाली, आर्यन आणि अंतराला रोज एकत्र बघून किती त्रास होईल मला आणि दररोज त्यांच्या चेहऱ्यावरचा खोटा मुखवटा लावून कशी जगू मी? हा प्रश्न तिला पडला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जान्हवी ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होती. तिने स्वतःला सावरत फोन घेतला आणि अंकिता व सानिकाला ही बातमी दिली. बातमी ऐकताच सानिकाचा आवाज उंचावला. ताई, तू वेडी झालीस का? आर यू क्रेझी? तुला माहिती आहे ना तिथे काय होणार आहे? रोज आर्यन दादा आणि अंतराला एकत्र पाहून तुझं हृदय तीळ तुटेल. आपण एखाद्यावर मनापासून प्रेम करतो आणि त्या व्यक्तीला दुसरंच कोणासोबत तरी बघून किती त्रास होतो हे माहिती नाही का तुला? काय ऐकलंस त्यांचं? तुला दुसऱ्या कंपनीत काम मिळालं होतं ना, तू तिथे का नाही गेलीस? तिथे तुला मान सन्मान मिळेल आणि तुझ्या कामाला व्हॅल्यू मिळेल. इथे तर सारखं तुझा अपमान होईल. अंकितानेही तिला साथ दिली. अगं ताई, तू इंटेलिजंट आहेस. तिथे गेल्यावर तर तुला फक्त त्यांची नोकर बनून राहावं लागेल. असं पण त्या आत्या किती वैताग देत असतात तुला. आणि त्या कंपनीत तू काम करशील, पण तुला तिथे फक्त वेदना मिळतील. आणि ताई, विसरू नकोस, ज्या आर्यन दादासाठी तू 14 वर्ष वाट बघितलीस, त्याने तुला भर पार्टीमध्ये सर्वांसमोर रिजेक्ट केलं. जान्हवी शांतपणे म्हणाली, सानू, अंकिता, मला माहिती आहे तुमचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तुम्ही माझ्या काळजीपोटी हे बोलत आहात. पण शारदा, आई आणि बाबांनी इतक्या आग्रहाने मला सांगितलं आणि मी त्यांचा शब्द कसा मोडू गं? त्यांनी माझ्यासाठी खूप केलं आहे. मला आसरा दिला आहे. माझं शिक्षण केलं आहे. आज मी त्यांचं ऐकलं नाही तर
त्यांचा अपमान होईल. मी फक्त त्यांच्यासाठी ही कंपनी जॉईन करत आहे. तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी करेन हँडल सर्व. सकाळी जेव्हा जान्हवी राजाध्यक्ष एंटरप्राइजेसच्या भव्य ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा ऑफिस पाहून ती काही क्षण थक्क झाली. खूप रॉयल आणि मॉडर्न होतं सर्व. तिला आता एक नवीन सुरुवात करायची होती. पण हे काय? तिचे तिथे स्वागत एका वेगळ्याच पद्धतीने झाले. आर्यनचा सेक्रेटरी रमेश, ज्याचा शर्ट नेहमीच एक बटन उघडं असायचं, तो फाईल्सचा डोंगर घेऊन धावत होता. त्याच्या हातातील फाईल्स इतक्या होत्या की समोरचं काहीच दिसत नव्हतं त्याला. त्याला लवकरात लवकर त्या फाईल्स आर्यनच्या केबिनमध्ये हजर करायच्या होत्या. कारण आर्यनने त्याला फाईल्स 10 मिनिटात हजर करायला सांगितल्या होत्या. म्हणून तो खूप घाईत दिसत होता आणि धावत होता. धावताना त्याचा पाय अडकला आणि तो थेट जान्हवीला जाऊन धडकला. फाईल्सचा सडा पडला आणि रमेश जमिनीवर पसरला. अरे देवा, हे कोण आहेत वाटेत? तो ओरडला. जान्हवीने हसून त्याला हात दिला, पण रमेशने तिला ओळखलं नव्हतं. तो वर बघून पुटपुटला, मॅडम, तुम्ही कोण आहेत? आणि हे काय झालं माझ्यासोबत? मी आता काय सांगू सरांना? जान्हवी हसून म्हणाली, काय झालं? तुम्ही इतके का घाबरले आहात? फक्त फाईल्स तर पडल्यात ना? कोणतं पहाड नाही पडलं. एवढी काय मोठी गोष्ट आहे? रमेश गडबडून म्हणाला, अहो मॅडम, फाईल्स पडणं मोठी गोष्ट नाही, पण आमचा बॉस तर टायगर आहे. त्यांना वेळेवर फाईल्स दिल्या नाही तर ते मला कच्चं खाऊन टाकतील. ही इज व्हेरी डेंजरस. जान्हवी हसून म्हणाली, ते काय राक्षस आहेत का? रमेश गोंधळून म्हणाले, अहो, एक वेळेस राक्षस परवडला, पण आमचा बॉस नाही. पण तुम्ही सांगितलं नाही तुम्ही कोण आहात? जान्हवी म्हणाली, मी जान्हवी आहे, त्यांची नवीन पीए. रमेशचा चेहरा भीतीने पांढरा पडला. अरे बापरे, मी तर चक्क बॉसच्या पीएलाच हे सगळं सांगितलं. आता माझं काही खरं नाही. मी तर स्वतःशीच वाट लावून घेतली. रमेश म्हणाला, मॅडम प्लीज बॉसला काही सांगू नका. माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. जान्हवी, हो नाही सांगणार, पण तुम्ही उठा अगोदर. रमेशचा हा गडबड घोटाळा पाहून सर्व कर्मचारी हसू लागले. जान्हवीने रमेशला फाईल्स उचलायला हेल्प केली आणि तो आर्यनच्या केबिनमध्ये गेला. केबिनमध्ये जाताच आर्यन लॅपटॉपमध्ये मग्न होता. रमेश घाबरत आत गेला. आर्यन रागाने म्हणाला, रमेश, मी तुला काय सांगितलं होतं? 10 मिनिटात फाईल्स हव्या होत्या ना? आणि तू 2 मिनिटं लेट आला आहेस. सो युअर हाफ मंथ पेमेंट इज कट. त्यामुळे तुझा या महिन्याचा अर्धा पगार कापला जाईल. जान्हवीने दरवाजा बाहेरून हे ऐकलं आणि तिला वाटलं, आर्यन किती कठोर आहेत. फक्त 2 मिनिटाच्या विलंबासाठी एवढी मोठी शिक्षा. तिने नॉक केलं आणि विचारलं, मे आय कम इन? आर्यनने वर पाहिलं आणि तो कोरड्या आवाजात म्हणाला, यस. ती आत आली आणि आर्यनने तिच्याकडे न पाहता म्हटलं, जान्हवी, लिसन टू मी केअरफुली. माझं नीट ऐक. तुला माझ्या सर्व मीटिंग्स, क्लायंट्स, डील्स आणि शेड्यूल मॅनेज करायचं आहे. कीप एव्हरीथिंग ऑन टाईम. आय हेट डिले, ओके? सर्व काही वेळेवर ठेव. मला उशीर झालेला अजिबात आवडत नाही. जान्हवीने मान हलवली आणि ती कामाला लागली. तेवढ्यात अंतरा तिथे आली आणि तिने जान्हवीचा हात धरत म्हटलं, अरे वा जान्हवी, तू ऑफिस जॉईन केलंस? मला खूप आनंद झाला की आपण एकत्र काम करू. जान्हवी म्हणाली, थँक्यू अंतरा. पण आर्यनने मध्येच त्यांना थांबवत कठोरपणे म्हटलं, तुमचं बोलून झालं असेल तर काम करायचं का? अंतरा म्हणते, सॉरी आर्यन, मी जाते. आणि अंतरा तिथून बाहेर निघून गेली. आणि आर्यनने पुन्हा जान्हवीला कामाचा भडीमार दिला. तो म्हणाला, जान्हवी, ड्राफ्ट दिस कॉन्ट्रॅक्ट इमिडिएटली. हा करार त्वरित तयार कर
आणि चेक द फायनान्शियल रिपोर्ट्स, दे मस्ट बी एरर फ्री. आर्थिक अहवाल तपासात त्यात कोणतीही चूक नसावी. जान्हवीने ते काम इतक्या वेगाने आणि अचूक केले की आर्यन क्षणभर चकित झाला. रमेश पुन्हा गोंधळात आला. बॉस, त्याने आवाज दिला. जान्हवी मागे बघायला गेली तर तिची ओढणी आर्यनच्या घड्याळात अडकली आणि ती गडबडीत खाली पडणार इतक्यात आर्यनने तिला कमरेत पकडलं आणि स्वतःकडे ओढलं आणि दोघं एकमेकांना बघण्यात हरवून गेले. तेवढ्यात रमेशच्या हातातील पेन पडला आणि ते दोघं भानावर आले आणि वेगळे झाले. रमेश घाबरत बोलला, सॉरी बॉस, ते क्लायंट वेटिंग रूममध्ये आले आहेत आणि ते खूप इम्पेशंट आहेत. आर्यन रागाने म्हणाला, रमेश, यू आर ऑलवेज मेस. तू नेहमी गोंधळ घालतोस. आज काही करू नकोस म्हणजे झालं. चल लवकर. रमेश कोपऱ्यात जाऊन पुटपुटला, अरे देवा, आज जर काही गडबड झाली तर ऑफिसमध्ये वादळच येणार आहे आणि माझी वाट लागेल. मला पूर्ण वाळवून टाकणार हे लोक. घरी माझी बायको आणि ऑफिसमध्ये माझे बॉस. त्याचे ते बोलणे जान्हवीने ऐकले आणि ती हसू लागली. नंतर क्लायंटला हँडल करायची जबाबदारी आर्यनने जान्हवीवर टाकली आणि तिने अगदी प्रोफेशनल पद्धतीने क्लायंट्सना हँडल केले आणि त्यांना कॉफी सर्व केली. हे पाहून आर्यनचे डोळे क्षणभर तिच्याकडेच आकर्षित झाले. क्लायंटची जान्हवीचा उत्साह आणि काम करण्याची पद्धत पाहून खुश झाले. ते तिचं कौतुक करत होते. ते पाहून आर्यन पण तिच्याकडे कौतुकाने बघत होता. पण तिला मात्र ऑफिसचे ते चककणारे दिवे आणि समोर बसलेला तिचा आर्यन हे सगळं एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. जान्हवीने मनात पक्का निश्चय केला होता. आता ती मागे हटणार नाही. आर्यनच्या त्या कठोर शब्दामागे आजही तिचा तो जुना प्रेमळ आर्यन शोधत होती ती. आता या व्यावसायिक नात्यात प्रेम आणि वेदनेचा हा खेळ कसा पुढे जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. आता पुढच्या भागात काय घडेल? आर्यनच्या रागाचे रूपांतर प्रेमात होईल का? आणि आत्या ऑफिसमध्ये येऊन परत काही गोंधळ घालणार का? हे बघण्यासाठी आताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट पण करा. आणि सॉरी, मी खूप उशिरा हा भाग अपलोड करते आहे त्यासाठी. पण आता कंटिन्यू पुढचे भाग येतील. धन्यवाद.